आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 26-27चं बजेट सभागृहामध्ये ठेवलेले. या संदर्भामध्ये सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की माझ्या माहितीप्रमाणे देशामध्ये एकमेव असं राज्य आहे, म्हणजे खरंच आपल्या महाराष्ट्राला शोभून नाव दिसतंय महाराष्ट्र. सगळ्या राज्यामध्ये महाराष्ट्र हे एक नंबरचं राज्य आहे आणि या राज्याने आपल्या नावाला शोभेल असं कृतीतून दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. जे काही पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आता जे प्रश्न तयार झालेले आहेत, आज सभागृहामध्ये चर्चा होत असताना कोकणातल्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की 90% फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत तापमान वाढीमुळं आणि वातावरणाच्या बदलामुळं. तर याला आता दुसरं इलाजच नाही. आणि मग या सगळ्या गोष्टीला गृहीत धरून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच्या बजेटमध्ये पर्यावरणाच्या संदर्भामध्ये गंभीर अशी दखल घेतली आणि त्याला नुसती दखल घेतली नाही तर याला पर्याय सुद्धा पाऊल सुद्धा उचलण्याचं काम सुरू केलेलं आहे. 33% जमिनीवर एकूण क्षेत्रफळाचे 33% जर हरित आच्छादन जर असेल तरच पर्यावरणाचा समतोल राहतो, नाही तर नाही. या गोष्टीला गृहीत धरून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचं हरित आच्छादित क्षेत्र 33% करण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केलेली आहे. आणि मग ही घोषणा करत असताना त्यांनी सगळ्यात मोठं म्हणजे नुसतं घोषणा नाही केली तर ही घोषणा प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे ह्या 300 कोटी वृक्षामध्ये सगळ्यात मोठा वाटा बांबूचा राहणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्याचा राहणार आहे, सागवानाचा राहणार आहे. आणि मग जर बांबूचा मोठा वाटा राहणार असेल तर बांबूसाठी प्रत्यक्ष कृती काय केलेली आहे तर बांबू बजेट स्थापन करून 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक बांबू इंडस्ट्रीमध्ये आणायचं आणि देवेंद्रजींनी ठरवलेलं आहे, नंबर 1. आणि नंबर 2, 4,300 कोटी रुपये हे बांबू प्लांटेशनसाठी एशियाई बँकेकडून आणायचं आणलेले आहेत त्यांनी आणि ते आता शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहेत. त्या दोन गोष्टी जर बघितल्या तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक असे निर्णय घेणे आणि महाराष्ट्राला या सगळ्या संकटातून वाचवण्याचं काम करण्यासाठी हे धोरण स्वीकारलेलं आहे. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. नंबर 2 ची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यासाठी त्यांनी 2 लाख रुपयाचं थकीत कर्ज 2025 मध्ये ज्या शेतकऱ्याचं कर्ज 2 लाखाचं थकीत आहे त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलेलं आहे. आणि जे शेतकरी हे आहेत म्हणजे थकबाकीदार नाही, चालू बाकीदार आहेत, ते वर्षानुवर्ष परतफेड न चुकता करतात, अशा शेतकऱ्याला सुद्धा 50,000 रुपये ची मदत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. या 2 गोष्टी जर बघितल्या तर मला असं वाटतं की हे बजेट शेतकरी आणि शेती ही पर्यावरणामुळेच, वातावरण बदलामुळेच शेती आता बुडणार आहे. आणि मग ही शेती वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं जे काही निर्णय करणं गरजेचं आहे ते निर्णय या बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेले आहेत. आणि या बजेटचं मी स्वागत करतो आणि या बजेटचे दूरगामी परिणाम होतील असं मला वाटतं.